नमस्कार, मी मंगल रामकृष्ण हरी. तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे. चला तर आज एक साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहूया. चला मग सुरुवात करूया. दिसती ना भाजी चमचमीत, मसालेदार आणि चटकदार. तर चला खूप वेळ घेणार नाही, आपण लगेच सुरुवात करूया. लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी सर्वप्रथम आपण गॅसवर एक पातेलं ठेवायचं. त्यामध्ये तुम्हाला किती फ्लावरची भाजी बनवायची आहे त्या अंदाजाने पाणी घाला. मी 2 ग्लास पाणी घातले आहे. आता त्याला छान उकळी येऊ द्या जरा. त्यामध्ये हळद आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि छान उकळी येऊन द्यायची. हे बघ, माझं पातेलं सरकलं होतं, उकळी यायला लागली. त्यामुळं आता छान उकळी यायला लागलेली आहे. आपण यामध्ये निवडून स्वच्छ करून घेतलेली फ्लावर घालून घेऊ. हे बघा, आता याला एकच वाफ काढायची. अशी एक उकळी आली की लगेच गॅस बंद करू. त्यासाठी एक उकळी येऊन द्या. आता हे मिक्स करून घेऊ छान. आणि एक उकळी येस तोपर्यंत आपण वाट बघू. माझ्या रेसिपी तुम्हाला आवडतात का? नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कुठल्या शहरामधून बघता किंवा गावामधून बघता नक्की कमेंट करा. चला तर मग आता उकळी आलेली आहे. आपली फ्लावर खाली काढून घेतलेली आहे मी. आता थंड होण्यासाठी गाळून मी थंड होण्यासाठी ठेवून दिली. आता आपण फोडणी देऊ. फोडणीसाठी गॅसवर पॅन ठेवला. पॅनमध्ये हवं तेवढं तेल घाला. त्यात तेल तापलं की आपण यामध्ये जिरा मोहरी घालणार आहोत. त्यासाठी थोडं तेल तापून देऊ. हे बघा, थोडंसंच तापलं का मग घालायचं जिरा मोहरी, कढीपत्ता, हिंग हे असे फोडणीचं साहित्य. तर मी आता थोडी जिरा मोहरी घातली. थोडी तडतडली ना जिरा मोहरी की यामध्ये आपण कढीपत्ता घालून घेऊ. बघा, स्वच्छ धुवून घेतलेला कढीपत्ता घातला. आता तो जास्त तडतड पॅन तापलेला आहे. तेल सर्व बाहेर उडतं. मग त्यासाठी थोडं झाकण ठेवायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं. आता छान मिक्स होतं, अंगावर पण उडत नाही. फोडणी पण आपली छान होते. त्यामुळे मी असंच करते. आता ह्यामध्ये थोडंसं हवं असेल तर हिंग घालू. तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता. मी तर थोडंसंच घातलेलं आहे हिंग. आता हे मिक्स करून घेऊ. हे बघा, आता यामध्ये आपण ड्राय मसाले घालणार आहोत. त्यासाठी आपण जेव्हा उकळायला टाकली होती फ्लावर त्यामध्ये मीठ घातलेलं, त्यानुसारच अंदाज घेऊन यामध्ये मीठ घालायचं. मी थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट, मॅगी मसाला, जिरा पावडर, धना पावडर आणि थोडासा गरम मसाला सर्व मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये आपण उकळून घेतलेली फ्लावर घालून घ्यायची आणि ती छान अशी मिक्स करायची. आता 2 मिनटासाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घ्यायची. कारण आपली पहिली शिजलेली आहे फ्लावर, अर्धी तरी शिजलेली आहे. त्यामुळं ह्याच्यात एका वाफेत होते, खूप वेळ लागत नाही. तर आपण झाकण काढून चेक करू. बघूया आपली फ्लावर पूर्ण शिजलेली आहे का. छान अशी मिक्स केली, करपली वगैरे नाही. आणि मी चेक पण केली आहे, तर शिजलेली आहे आपली फ्लावर. हे बघा, अशी दिसते आपली भाजी. किती साधी, सिंपल, झटपट होणारी, टिफिनसाठी अगदी परफेक्ट आहे. त्यामुळे नक्की एकदा ट्राय करा. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया, बाय.